तर मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा बच्चू कडू यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी जरांगे पाटील हे नागपूरला रवाना झाले। शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू आक्रमक झालेत आणि मनोज जरांगेंनी सुद्धा त्याला पाठिंबा दिला। मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा बच्चू कडू यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। एक महाएल्गार मोर्चा शेतकऱ्यांचा बच्चू कडूंनी नागपूरमध्ये आता उभारलेला आहे आणि त्याला मनोज जरांगेंनी पाठिंबा दिला। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी पंकज गादगे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। पंकज, आता मनोज जरांगे पाटील निघालेले आहेत, ते कधीपर्यंत इथे पोहोचतील, बच्चू कडूंची भेट घेतील आणि मग पुढची चर्चा होईल? मनोज जरांगे पाटलांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि मनोज जरांगे काल रात्री जालना अंतर्वादी सोसायटीतून रवाना झाले होते। सध्या ते वर्ध्याच्या रेस्ट हाऊस मध्ये आहे। काही वेळातच वर्ध्यावरून ते नागपूरकडे प्रयाण करतील आणि मनोज जरांगे पाटील हे बच्चू कडू यांच्या आंदोलनास्थळी जातील। काल झालेल्या घडामोडीनंतर मनोज जरांगे पाटलांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला। शेतकऱ्यांनी शांततेने आंदोलन करावे असा सूचना सुद्धा दिल्या आहे। मी पोहोचतो आहे, सध्याची ही जी वेळ आहे शेतकऱ्यांनी एकत्र येण्याची वेळ आहे व शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा जो आहे हा अग्रस्थानी आहे, महत्वाचा मुद्दा आहे। सरकारने या मुद्द्याला गांभीर्याने व्हावे असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे। मनोज जरांगे पाटील सध्या वर्ध्याच्या रेस्ट हाऊस मध्ये आहे आणि वर्ध्याच्या रेस्ट हाऊस काही वेळातच मनोज जरांगे पाटील हे नागपूरकडे प्रयाण करतील आणि बच्चू कडूच्या आंदोलन स्थळाला मनोज जरांगे पाटील हे भेट देतील। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी पंकज।